महाराष्ट्रातलं एक मोठं हॉटेल, मोठं नाव हॉटेल भाग्यश्री. नक्कीच या हॉटेल भाग्यश्रीला तुम्ही बघितलं, एक 7 ते 8 महिने झाले असतील ते फॉर्ममध्ये आहेत. सगळ्या महाराष्ट्रभर त्या हॉटेलची चर्चा आहे. लोक कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या हॉटेलला जेवण्यासाठी जात आहेत. आणि नक्कीच त्या हॉटेलचा एक तिथं क्वालिटी आणि क्वांटिटी हे चेक करण्यासाठी जाते, कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्या हॉटेलला धाराशिवमध्ये ते हॉटेल आहे, हायवेलाच हॉटेल आहे. आपण काय कधी गेलो नाही अजूनपर्यंत, जाणार होतो, परंतु असे धक्के समोर यायला लागलेत की तिथं आता जाणंच टाळावं लागेल, कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्या मालकाने रील्सच्या जीवावरती हॉटेल जे आहे ते पूर्ण उभं केलं आहे. आणि नक्कीच ते हॉटेल जे आहे त्याच्या शाखासुद्धा चालू आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहेत. नक्कीच काही ठिकाणी सुद्धा त्याच्या शाखा चालू आहेत. परंतु तुम्ही बघितलं, जी अगोदर जी लोकांना इज्जत द्यायचा, त्यांचे मालक हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ते लोकांना जी इज्जत द्यायची होती अगोदर, या बसा व्यवस्थित कसं झाले जेवण, याचा सगळ्याचा एक सारांश काढायचे की जेवण कसं झाले, क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे, नक्कीच सगळे विचारायचे, सगळ्यात चांगला रिस्पॉन्स द्यायचा. परंतु अलीकडे तुम्ही बघितलं की म्हणावं असं ते जेवण व्यवस्थित बनवत नाही आहेत, क्वालिटीसुद्धा उत्तम देत नाही आहेत. आणि आता सगळेजण म्हणतात की हा घर बसून बोलतोय. नाही, काही जे लोक आहेत तिथं त्यांच्यासुद्धा रील्स बघतो मी, त्यांचेसुद्धा काही लोकांचेसुद्धा ब्लॉग्स बघतो मी, जे यूट्यूबचे ब्लॉग तिथं बनवण्यासाठी लोक जातात त्या हॉटेलवरती. परंतु तिथं तुम्ही बघितलं, इथं हॉटेल भाग्यश्रीचे मालक लगेच आहे, इथं व्हिडिओ काढू नको, फोटो काढू नको, याव करू नको, त्याव करू नको. का रे बाबा, माणसं म्हणजे तुमच्या हॉटेलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं लोक जेवण्यासाठी येत आहेत, त्यांना क्वालिटी चेक करू देत ना, क्वांटिटी येतात ते तुम्ही बघितलं. अलीकडे ते क्वालिटी आणि क्वांटिटी भेटणं झाली. आता एक जण यूट्यूबर होता, तो तिथं गेला होता ब्लॉग बनवण्यासाठी, छत्रपती संभाजीनगरमधीलच होता यूट्यूबर. तो तिथं गेला आणि तुम्ही बघितलं त्याला व्यवस्थित अशी वागणूक त्यांनी दिली नाही. व्हिडिओ त्यांना नीट काढायचा होता, तो सुद्धा काढून दिला नाही. फोटो काढत होते मालकासोबत, ते सुद्धा काढून दिले नाही त्याने. म्हणजे बघा, एवढा कसला एक माज म्हणावा लागेल. कारण की कसं होतं, ते एक म्हण आहे, जास्त माज केला की माणूस रस्त्यावर यायला टाइम लागत नाही. परंतु आपण असं काय म्हणत नाही त्यांना. त्यांनी एक चांगला शून्यातून जग निर्माण केलेलं आहे. ते खूप मोठे व्यक्ती व्हावे असं सगळ्या महाराष्ट्राची आहे. परंतु तुम्ही जर लोकांचा आदर जर नाही केला, तुमच्या गरिबीतून तुम्ही श्रीमंतीमध्ये गेलाय, त्यात खूप लोकांचा सपोर्ट आहे. कारण की तुम्ही ज्या रील्स बनवत होता त्या रील्सच्या आधारावरती लोक तुमच्या हॉटेलच्या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राच नव्हे तर बाहेरच्या इतर राज्यातून सुद्धा तिथं लोक जेवण करण्यासाठी थांबत होते, येत होते. परंतु अलीकडे तुम्ही लोकांना किंमत देत नाहीये, लोकांच्यावर लक्ष देत नाहीये, आणि तुम्ही जी क्वालिटी आहे जेवणाची ती सुद्धा तुम्ही कमी केलेली आहे. नक्कीच आता बघा, एक असं लोकांना असं वाटायला लागलं की हॉटेल भाग्यश्री हा खूप मोठा ब्रँड झालेला आहे. आता त्यांना असं वाटत नाही की लोकांना थोड्या त्यांना वेळ देता येत नाही असं वाटतंय की काय. कारण की कसं होतंय, लोकांच्या जीवावरतीच आपला जो आहे तो बिझनेस चालतो. आणि त्या बिझनेसमध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांना जर किंमत नाही दिली तर ती लोक तिथं फिरकत सुद्धा नाही येत. आणि जी लोक फिरकत नाहीत ती लोक 4 लोकांना सांगणार की नाही तिथं जाऊ नका. रिस्पेक्ट पहिली जी मिळत होती ती आता तिथं रिस्पेक्ट मिळत नाहीत. नक्की ती 4 लोक 8 लोकांना सांगणार, ती 8 लोक 16ला सांगणार, 16 32ला. म्हणजे असंच नक्कीच हॉटेलचं नाव जे आहे कुठेतरी खाली येईल. अशा पद्धतीने तुम्ही वागू नका. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना एक विनंती करूया आपण सगळ्यांनी, कारण की त्यांचं कष्ट ते हॉटेल उभारण्यासाठी खूप त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्या अशा बोलण्याने, अशा वागणुकीने लोकांची मनं दुखवली जात आहेत. नक्कीच आम्हाला सुद्धा वाटते की ते सुद्धा खूप मोठे व्हावे. त्यांच्या अनेक शाखा आहेत, त्या शाखा अजून चालाव्यात. परंतु तुम्ही लोकांना व्यवस्थित अशी वागणूक देत नाही.
ते तुम्ही बिल्डर ठेवताय तुमच्या शेजारचे, ते सुद्धा धमक्या घालतायत लोकांना. असं यूट्यूबच्या जे यूट्यूबर ब्लॉग्स आहेत बनवणारे हॉटेल भाग्यश्रीवरती, त्यांच्या व्हिडिओमधून सगळं निदर्शनास येते. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवा हॉटेल भाग्यश्रीवरती, की नक्की बघा तुमचं जे हॉटेल जे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये रँकमध्ये टॉप 10मध्ये आहे. नक्कीच टॉप 10मध्ये राहू द्या, कारण की सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही आवडता, तुमच्या रील्स आवडतात, तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ती लोकांना आवडते, तुमचं जे क्वालिटी आणि क्वांटिटी जे वाक्य तुम्ही जे वापरतात ते सुद्धा चांगलं आवडतं. परंतु तुम्ही बघितलं की लोकांना तुम्ही व्यवस्थित बोलत नाहीत, क्वालिटीसुद्धा तुम्ही कमी केलेली आहे, क्वांटिटीसुद्धा व्यवस्थित देत नाही आहे. त्याच्यामुळे लोक नाराज झालेत. आणि त्या नाराजगीसाठी हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत जरी गेला माझा, तरी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही लोकांसाठी वेळ द्या. भलेही तुमच्या दुसऱ्या शाखा चालू आहेत, परंतु लोकांसाठी वेळ द्या. लोकांच्याबरोबर तुम्ही बसा, लोकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा. कारण की प्रेम दिल्याने प्रेम वाढतं. अगोदर जे तुम्हाला प्रेम मिळतो त्या प्रेमाच्या जीवावरतीच तुम्ही एवढे खूप मोठे झाला आहात. एवढी मोठी 50 ते 60 लाखाची फॉर्च्युनर घेतली म्हणजे काही चेष्टा नाही आहे. परंतु त्या लोकांच्या प्रेमामुळेच, प्रेमापोटीच, कारण की लोकांचे तुमच्या बोलण्याच्या संवादातून लोक तुमच्या हॉटेलला आले. तिथून तुमचं प्रेम जे आहे ते संबंध महाराष्ट्राला दिसू लागलं. तुम्ही बघितलं चांगली कामंसुद्धा केली तुम्ही. ज्या आषाढी एकादशीला ज्या वाऱ्या जायच्या त्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही चांगली कामं केली. परंतु अलीकडे तुम्ही मी काय मनाचं ठोकत नाही आहे काहीसुद्धा. जे मी ब्लॉग्स बघितले त्या लोकांना तुम्ही खूप अशी बॅड पद्धतीने वागवण्यात आलं. म्हणजे तुमच्या लोकांनी म्हणा, तुमच्याकडून सुद्धा काही लोकांना इज्जत दिली, जी इज्जत लोकांना जी पाहिजे ती दिली नाही तुम्ही. परंतु असू द्या, शेवटी तुमचं हॉटेल आहे, तुम्ही ठरवणार काय करायचं काय नाही. परंतु एवढंच सांगतोय की तुमचे खूप मोठे फॅन आहेत या महाराष्ट्रातच नव्हे, बाहेरसुद्धा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी रिस्पेक्ट लोकांना द्या हॉटेलवरती आल्यानंतर. कारण लोकांना फक्त प्रेमासाठी तुमच्या तिथं हॉटेलवरती येते, तुमची क्वालिटीसाठी लोक तिथं येत आहेत. तुमच्यासोबत फोटो जर काढायचे असतील तर लोकांना फोटो काढून द्या, व्हिडिओ बनवायचे असतील व्हिडिओ बनवून द्या. परंतु तुम्ही जर असं एक चुकीच्या पद्धतीने बोलत असाल, वागत असाल, तर ते चुकीचं आहे असं मला वाटते. बाकी तुमची मर्जी. नक्कीच बघूया हॉटेल भाग्यश्री आता दसऱ्यानंतर तिथं प्रेक्षकांच्या रांगा लागतायत की काय याची उत्सुकता सगळ्यांना माहिती आहे. नवरात्रीचे उपास सगळीकडे चालू आहेत आणि नक्कीच सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हॉटेल भाग्यश्रीला सुद्धा एक सांगणं आहे की हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना तुम्ही लोकांना पुन्हा एकदा सांगतो, रिस्पेक्ट द्या. धन्यवाद.